जय जय रघुवीर समर्थ. आपण गेल्या एक दोन सेशन्समध्ये रविवारपासून अ, तुकारामांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा प्रसंग बघतोय की जिथे एक ब्राह्मण धरणेकरी असं म्हणतात, तो त्याला वैराग्य आलं आणि मोक्षाची आकांक्षा लागली. आणि मोक्षाची आकांक्षा निर्माण झाल्यामुळं अ, संसाराचा त्याग करावा असं वाटायला लागलं, पण त्यात आध्यात्मिक प्रगती काही होईना. ती प्रगती होईना म्हटल्यानंतर त्याला असा संदेश आला आतून, की ज्ञानेश्वरांनाच तू शरण जा. म्हणून आळंदीमध्ये तो येऊन बसला आणि त्यानं 42 दिवस धरणं केलं. तेव्हा ज्ञानेश्वरांनी त्याला सांगितलं, की तू तुकारामांच्याकडे जा आणि त्यांच्याकडून तू उपदेश घे. हा उपदेशाच्या वेळी ज्ञानेश्वरांचं नमन केलं तुकारामांनी. त्याचे काही अभंग आपण नंतर बघूच. पण उपदेशाला सुरुवात करून त्यांनी जे 2 अभंग सांगितले, ते मागच्या वेळी आपण बघितले. त्याचं सार असं होतं, मी काही सगळे अभंग परत वाचणार नाही. पण एक त्याच्याशी धागा जोडलेला असावा, कारण हे 11 उपदेशाचे अभंग आहेत, ते एकमेकांशी संबंधितच आहेत. म्हणून ते 2 अभंग असे होते, की "नको काही पडो ग्रंथाची भरी, शीघ्र व्रत करी हेची एक." तो ब्राह्मण होता. ग्रंथ खूप वाचले होते आणि वाचायचे राहिले होते. त्यामुळे त्याला असं नैराश्य आलं होतं, की आता मी सगळा वेदांत केव्हा वाचणार आणि मग मला कसं ज्ञान होणार? तर तुकाराम बुवांनी त्याला सांगितलं, "नको काही पडो ग्रंथाची भरी, शीघ्र व्रत करी हेची एक." तुका म्हणे घाली नामासाठी उडी, पांडुरंग थडी पावाबिल, असं त्याला सांगितलं. दुसऱ्या अभंगामध्ये त्याला सांगितलं, "नाही देवापाशी मोक्षाचे गाठोळे, आणूनी निराळे द्यावे हाती." वेगळं काही नाही. स्वतःचा मोक्ष स्वतःलाच मिळवायला लागेल. तो पुस्तक वाचून मिळत नाही आणि तो साक्षात देव जरी समोर उभा राहिला तरी तो देऊ शकत नाही. एवढा तो आपल्या आतूनच बाहेर यायला लागतो, जर खराच मोक्ष मिळायचा असेल तर. त्यामुळं त्याचा शेवट असा होता, "तुका म्हणे मूळ, तुका म्हणे फळ, तुका म्हणे फळ आहे मुळापाशी, शरण देवासी जाय वेगी." या पार्श्वभूमीवर आपण आता आज तिसरा आणि चौथा अभंग, उपदेश एकादशी असं मी त्याला म्हणतो. 11 अभंग आहेत. त्यातला तिसरा आणि चौथा आज बघूया. पहिल्या आणि दुसऱ्या अभंगामध्ये वासनेचा त्याग कर वगैरे सगळं सांगितलेलंच आहे. पण ह्या मार्गातले धोके काय तुकाराम सांगतात. आता तुकाराम हे वास, ते वास वगैरे काहीही सांगत नाहीत. "रोकडी पातली अंग संगे जरा" असं एका मागच्या अभंगात होतं. "रोकडी पातली अंग संगे जरा, आता उजगरा कोठवरी." हा तुकारामांचा जो आहे आवाहन, ते फार महत्वाचं आहे. उजगरा म्हणजे आता ग्रंथ वाचून झाले, आता मी दक्ष झालो, सगळं सोडलं. अरे असं नाही, आता आता उडी घ्यायला पाहिजे. तू उडी केव्हा घेणार? असं ते विचारतायत. त्याला सरळ साधनेला प्रवृत्त करतायत. ते म्हणलं, आता तीरावर इकडे-तिकडे फिरू नकोस. आता डोहात उडी घ्यायची वेळ झाली. आता हा तिसरा अभंग आहे. यामध्ये ते त्या मार्गातल्या काही अडचणी दाखवतायत आणि सावध करतायत फक्त. "त्यजिले भेटवी आणोनी वासना, दाविल्याचे जना काय काज." तुकाराम हे साधनेच्या मार्गावर इतक्या बारीक पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन करतायत. ते म्हणतायत, बाहेरच्या जगासाठी तुम्ही संत असाल, तुमच्या आत तुम्ही कोण आहात हे फार महत्वाचं आहे. बाहेरचं जग तुम्हाला काहीही म्हणेल, पण तुमची वासना बाहेरच्या जगापासून तुम्ही जे दडवलेले आहे, स्वतःचे सगळे लोभ, मोह, ईर्ष्या सगळी जगापासून दडवली. त्यामुळे जग तुम्हाला संत म्हणायला लागतंय. पण तुमच्या वासनेचं बी जर भाजलेलं नसेल, तर त्याला फुलं येतील परत. आणि तुम्हाला आतून गोष्टी हव्याच असतील, लोकांना तुम्हाला काय हवंय हे बाहेर लोकांना कळणार नाही. त्यामुळे लोक तुम्हाला मोठं म्हणतील. त्याला फसू नका. त्यजिले, जे त्याग केला. जनांना असं वाटतं, की तुम्ही त्याग केलेला आहे. त्यजिले भेटवी आणोनी वासना. तुमच्या मनातली जी वासना आहे, ती जे तुम्ही त्याग केलाय, बाह्यांगी त्याग केलाय, त्याची भेट परत घडवून आणेल. दाविले असे जना काय काज. आणि मग जनाला दाखवून काय उपयोग आहे, तुमच्या त्यागाचं महत्त्व बाहेरच्यांना दाखवून काय उपयोग आहे? आळवावे देवा भाकुनी करुणा. त्याची दया मागावी अशा वेळी. अशा वेळी आपल्याला कोणीही मार्गदर्शन करणार नाही. फक्त देवच आहे. आपल्या वासना जेव्हा परत दत्त म्हणून उभ्या राहतात, आपण त्या समाजापासून दडवलेल्या असतात. चांगल्या भावनेनंच दडवल्या असतात. पण त्या जेव्हा आत उभ्या राहतात प्रकट आणि छळायला लागतात, तेव्हा काय करावं? आळवावे देवा भाकुनी करुणा. त्याची करुणा भाकावी. आपुलिया मना साक्ष करी. आपल्या मनाला साक्षी ठेवावं अशा वेळी. आपल्या मनाला जन काय म्हणतायत आणि जनाने चारित्र्याची सर्टिफिकेट जरी दिली लाईफटाईम अचीव्हमेंट म्हणून, तरी काहीही उपयोग नाही. आपल्या मनाला साक्ष करावं. भक्तानं, साधनेवर असलेल्या आध्यात्मिक माणसानं स्वतःच्या मनाला साक्ष केलं पाहिजे आणि स्वतःच्या मनाला साक्ष करायसाठी ते मन आधी शुद्ध करायला पाहिजे. आळवावे देवा बाकुनी करुणा, आपुलिया मना साक्ष करी.
नाही जावे यावे दुरुनी लागत, कुठेही जायला लागत नाही म्हणले. कुठं तीर्थ वगैरे काही आपलं हे अहंकारानं भरलेलं, इच्छा, ईर्ष्या, असूया, वासनांनी भरलेलं मन घेऊन कुठे कैलास केलं काय आणि बनारस केलं काय आणि काशी केली ते काही होत नाही म्हणाले. आपल्या आपल्या आत आहे सगळं. नाही जावे यावे दुरुनी लागत, काही कुठेही दूर इकडे तिकडे जायला लागत नाही. आहे साक्षभूत अंतरीचा. तो परमेश्वर आहे, तो तुमच्या आतच साक्षी म्हणून बसलेला आहे. तो तो कुठेही काशीला भेटणार नाही आणि कैलासला भेटणार नाही. तुकारामांचा दुसरा एक अभंग आहे, तीर्थी धोंडा पाणी. काय म्हणले तिथलं ते धोंडा आणि पाणी ते कसलं काय तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी. संतांच्या मध्ये देव आहे. तो संत जिथं असतील तिथे जा. देव आहे तिथं जाऊ सुद्धा नका. असं असं तुकारामाने सांगितलं. नाही जावे यावे दुरुनी लागत, आहे साक्षभूत अंतरीचा. तुमच्या आत तो बसलेला आहे. तो साक्षी आहे अंतरीचा. तुका म्हणे हा आहे कृपा सिंधू. आणि तो परीक्षा बघायला बसलेला नाही आतमध्ये. तुम्ही फक्त शरण जा. तुमच्या सगळ्या दुर्गुणांसकट त्याला शरण जा. तुका म्हणे हा आहे कृपा सिंधू, तोडी भवबंधू तात्कालिक. मला भवानी असं छळलेलं आहे असं म्हणा आणि त्याची करुणा भागा. त्याचं स्मरण करा. त्याला शरण जा आणि तो तोडी भवबिंदू, तोडी भवबंधू तात्कालिक. असं आश्वासन त्या ब्राह्मणाला दिलेलं आहे. म्हणजे प्रॉब्लेम पण सांगितलेला आहे आणि त्याचं सोल्युशन पूर्ण भक्तीमध्येच सांगितलेलं. हा एक तिसरा अभंग झाला. आपण आता चौथा घेऊ. ह्या एकादशी मधलाच. आणि हे फार छोटा गंधर्वांनी फार प्रसिद्ध करून ठेवलेलं गाणं आहे. गोविंद गोविंद. तर हे हे जे गाणं आहे ना, ही गुरुची शिकवायची पद्धत आहे. कसं आहे, मार्ग खडतर आहे असं सांगून झाल्यानंतर काही-काही शिष्य बारगळून जातात. तर म्हणतात, "मग आम्हाला काय जमायचं नाही बहुतेक." आणि विशेषतः या शिष्याच्या बाबतीत काय आहे, हा शिष्य हा उपदेशासाठी ज्ञानदेवांनी पाठवलेला होता. त्यामुळे तुकारामांच्यावर जबाबदारी मोठी होती, की ह्याला ज्ञानदेवांनी आपल्याला दिलेलं काम आहे, ते पूर्ण करायलाच पाहिजे. त्यामुळे हे 3 अभंग उपदेशाचे झाल्यानंतर आता चांगला शिक्षक जो असतो ना, तो सारखा शिकवतोच असं नाही. तो स्वतःचं शिकवणं जगतो. आणि ह्या जगण्याची अवस्था काय आहे? ह्या सत्याची अवस्था काय आहे जगण्याची? आता अगदी सायन्स आणि इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा शिकवणारा शिक्षक काही काळ त्या सत्यामध्ये रमून जातो आणि त्या सत्याचा आनंद घेतोय असं विद्यार्थ्यांना दिसतं. तेव्हा विद्यार्थ्यांना असं वाटतं, की एवढे स्वच्छपणा, एवढी क्लॅरिटी, एवढं पुढचं बघणं सगळं, हे मलाही आलं पाहिजे. मलाही अशी अवस्था आली पाहिजे. त्यामुळे तो तो स्वतः शिकायला लागतो. तो शिकायला प्रवृत्त होतो. अवघड जरी प्रॉब्लेम असला तरी सुद्धा. तर हे आध्यात्मिक गुरु तर फारच मोठे शिक्षक असतात. त्यामुळे हा चौथा अभंग जो आहे, तो साधनेचा खडतर जो मार्ग दिसतो सगळा, त्याच्या शेवटी काय वाढून ठेवलेलं आहे, मनाची कोणती अवस्था वाढून ठेवलेली आहे तुमच्या समोर, त्याच्या ओढीनं तरी तुम्ही पुढे-पुढे जात राहायला पाहिजे. असं म्हणून तुकाराम त्याला शरण जा म्हणतायत देवाला, देवाला आळवावे असं म्हणतात. हा कृपा सिंधू आहे असं म्हणतात आणि त्यांना देवाचं स्मरण होतं आणि ते गोविंद, गोविंद असं गायला लागतात त्या शिष्यासमोर. तर तो हा अभंग छोट्या गंधर्वाने फार सुंदर गायलाय. आपण तो अभंगाच्या स्वरूपातच फक्त म्हणायचा. गोविंद, गोविंद मना लागली या छंद. बघा बरं, त्या मनाला आत्तापर्यंत त्याजिले, वासना, अणवनी, भेटी वगैरे असं सगळं त्या मनाला सगळं सांगितलंय. पण त्या मनाला गोविंदाचा छंद लावा, असं सांगतायत ते. गोविंद, गोविंद मना लागली या छंद. एकदा गोविंदाचा छंद लागला, की ब्राह्मणा काय होतं? तुकाराम स्वतःचा अनुभव सांगितल्यासारखं सांगतायत. मग गोविंद ते काया. हे फक्त तुकाराम म्हणू शकतात. मग गोविंद ते काया, भेद नाही देवा तया. देवाच्यात आणि तुझ्यात अरे फरकच राहणार नाही. तू फक्त गोविंदाचं नाम घेतलंस, की तूच गोविंद होऊन जाशील. कधी होऊन गेलास तुला कळणार नाही. गोविंद, गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवा तया. आनंदले मन. आणि इतक्या आनंदानं मन असं भरून जातं, असं ते ब्राह्मणाला सांगताय. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. डोळ्यातून पाणी यायला लागतं. त्या प्रेमाच्या गोविंदाबद्दलचं प्रेम असं दाटून येतं, डोळ्यातून पाणी यायला लागतं. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, तुका म्हणे आळी जेवी नुरेची वेगळी. आळी ध्यास घेते आणि मग तिची माशी होते. असं आपल्याकडं बायोलॉजी आहे. अध्यात्मामध्ये, वेदांतामध्ये हा नेहमी हा 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 अगदी उदाहरण देतात. फार पूर्वीपासूनचं उदाहरण आहे, की ती कुंभार माशी असते. ती आधी अळी असते. त्या अळीचं पुढे पाखरू होतं. तर त्या पाखरू होण्याचा ध्यास त्याने घेतलेला असतो त्या पाखराचा. त्यामुळे त्या अळीचं पाखरू होतं असं आपल्या
अध्यात्मामध्ये फार जुना असा हा दृष्टांत आहे. तुका म्हणे आळी जेवी नुरेची वेगळी. तुम्ही गोविंदाचा ध्यास घ्या आणि तुम्हीच गोविंद झाल्याशिवाय राहणार नाही. हा प्रवास तुम्ही गोविंद होण्यात संपणार आहे. त्यामुळे इकडे-तिकडे कुठेही जायचं कारण नाही. मनाला फक्त गोविंदाचा छंद लावा, की तुम्हीच गोविंद झालात असं समजून चाला. असा हा अतिशय भक्ताला सशक्त बनवणारा असा हा उपदेश आहे. असं म्हणून आपण हा 4था अभंग बघितला. आता 5वा पण बघूया. कसं असतं, ह्या ज्याचा तुम्ही ध्यास घ्याल तेच तुम्ही होणार. गोविंदाचा ध्यास घ्या, तुम्ही गोविंद होणार. असं तुकारामांनी आता ह्या अभंगात सांगितलेलं असताना, तर पुढच्या अभंगात त्याचं ते थोडंसं तत्व समजावून सांगतात. कसं सांगतात? ज्याचे जया ध्यान म्हणून त्याच्याशी संबंधित अभंग आहे. ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन. तुम्ही ज्याचं ध्यान घ्याल, ते तुमचं मन होऊन जाणार. त्यामुळे मनाला गोविंदाचा छंद लावा, तुम्ही गोविंदच होणार. आणि हे तत्वाच्या स्वरूपात, अनुभवाच्या स्वरूपात सांगितलं. आता या ब्राह्मणाला थोडं तत्व म्हणून समजावून सांगताय. याच्या मागचं तत्व सांगतो तुला. ज्याचे जया ध्यान, तेची होय त्याचे मन. म्हणजे तू गोविंदाचा छंद न घेतला आणखीन कशाचा जर छंद घेतलास, तर तू तेच होऊन जाशील. आता मी धोका तुला सांगतोय. आणि म्हणून तू गोविंदाचाच छंद घे. ज्याचे जया ध्यान, तेची होय त्याचे मन. म्हणूनी अवघे सारा. काय म्हणताय? अवघं सार बाजूला, फक्त गोविंद धर. म्हणूनी अवघे सारा पांडुरंग दृढ धरा. किती सोपं तुकारामाने सांगावं. ज्याचे जया ध्यान, तेची होय त्याचे मन. म्हणूनी अवघे सारा पांडुरंग दृढ धरा. समखूण ज्याचे पाय, उभा व्यापक विटे ठाय. हा पांडुरंग व्यापक आहे. विश्व भरून, असे अखंड विश्व भरून तो उरलेला आहे. पण तोच 2 पायांनी, समपावलांनी पांडुरंग हा पंढरीला उभा जो आहे ना, तो विश्वात्मक आहे. आता विश्वात्मके देवे म्हणलंय, तो विश्वात्मक देव हा पांडुरंगच आहे पंढरीचा, असं तुकारामाने आणि नामदेवाने सांगितलंय. समखूण ज्याचे पाय, 2 पायावर तो उभा राहिलेला आहे. उभा व्यापक विटे ठाय. तो व्यापक आहे, ब्रह्मांड तोच आहे. तो विटेवर उभा आहे. असं त्या ब्राह्मणाला सांगतात. तुका म्हणे नभा परता अनुचाही गाभा, असं सांगितलंय. पुढे जे अणुरणी या थोकडा असा तुकारामाने अभंग केला, त्याची ही सुरुवात आहे इथे आता. तुका म्हणे नभा परता अनुचाही गाभा. अरे तो आकाश भरून उरला. तो एका छोट्या अणूमध्ये पण तोच आहे. तो सर्वत्र भरून राहिलेला आहे. हा पंढरपूरचा पांडुरंग आहे ना, ह्याला ह्याला शरण जा. हा तोच आहे जो सर्वत्र भरून राहिलेला आहे. आकाश व्यापून उरला आणि तो छोट्या अणूपासून ते नभापर्यंत हा सगळा हाच पांडुरंग आहे. ह्याचं तू ध्यान कर. ज्याचे जया ध्यान, तेची होय त्याचे मन. म्हणून अवघे सारा पांडुरंग दृढ धरा. असा तुकारामाचा हा 5वा अभंग आहे. या उपदेशाच्या सीरीजमधला हा 5वा अभंग आहे. आपण आता 6वा अभंग करू आणि थांबू. पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा आले जाण फळ त्याचे. साधना कशी करावी असं त्या ब्राह्मणाला सांगतात. कीर्तन म्हणजे नाम. नाम घ्यावं, नाम संकीर्तन करावं. पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा आले जाण फळ त्याचे. नाही तरी वाया केली तोंड पिटी, उरी ते शेवटी उरलीसे. या सगळ्यामध्ये तुकाराम एक सांगतायत, की तू केवळ ग्रंथ पाहतोस, मला काय त्याचं कौतुक नाही. ग्रंथाचा अभ्यास झाल्यानंतर शेवटी पांडुरंगाचं नामसंकीर्तन करण्याची तुला प्रेरणा येत असेल, तर ग्रंथ वाचल्याचं समाधान आहे. नाहीतर काहीही उपयोग नाही. पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा आले जाणं फळ त्याचे. त्या ग्रंथाचं फळ कशात आहे? पांडुरंगाचं नाम घ्यावं वाटलं पाहिजे. नाहीतर तुमच्या ग्रंथ वाचनाचं मला काहीही कौतुक नाही. नाही तरी वाया केली तोंडपेटी. उगीच काय काय उपयोग आहे म्हणले. उरी ते शेवटी उरलीसे. काय उरायचं ते तुझं सगळं वासना व्यवहारात उरला म्हणले. काहीही उपयोग नाही ग्रंथ वाचनाचा. पठोनिया वेद. आता वेद पठण करणारे आहेत. म्हणून तर ते रेड्याच्या तोंडून वेद वगैरे ओतून घेतले. ते ज्ञानेश्वर म्हणले हा सुद्धा वेद म्हणू शकतो. हा काय ब्राह्मण झाला का? हा काय मुक्त झाला का? याला काय ज्ञान झालं का? नुसतंच पाठांतराला काही अर्थ नाही. पठोनिया वेद. वेद पठण खूप केलंस रे. हरिगुण गावे. वेदांचं पठण केल्यानंतर हरीचे गुण गावे अशी जर प्रेरणा झाली नाही, तर त्या वेद पठणाचा सुद्धा काही उपयोग नाही, असं तुकाराम सांगतो. पठोनिया वेद हरिगुण गावे, ठावे ते जाणावे तेव्हा झाले. आता हे तुकारामाने किती सूक्ष्मपणाने समजावून सांगावं. ठावे ते जाणावे.
ठावे म्हणजे तुला माहिती खूप आहे वेद वाचून, पण ते जाणणं, त्याची जाणीव होणार का तुला? त्याचं ज्ञानात रूपांतर होणार का ह्या माहितीचं? नाही का नुसतं तुझ्या डोक्यात ते भरड भरून ठेवणार तुझ्या वेदांच्या सगळ्या ऋचा. त्याचं ते काय म्हणतायत त्याचं तुला जाणीव व्हायची असेल, त्याचं ज्ञानात रूपांतर व्हायचं असेल तुझ्या, तर तुला हरिगुण गावे लागतील. पठोनिया वेद हरिगुण गावे, ठावे ते जाणावे तेव्हा झाले. तुझी माहिती वेदांमधनं, वेदांच्या पठणातून आली आहे, तिचं ज्ञानात रूपांतर व्हायचं असेल, तर तुला हरिगुण गायला लागतील. असं असं त्या ब्राह्मणाला अगदी स्पष्ट सांगितलंय. ग्रंथ वाचून काही उपयोग नाही. शेवटी कीर्तनाची प्रेरणा झाली पाहिजे, तर त्या ग्रंथ वाचण्याचा उपयोग आहे. तप तीर्थाटणे तेव्हा कार्यसिद्धी. तप करा, तीर्थाटन करा, पण त्याला फळ केव्हा? कार्यसिद्धी केव्हा येणार आहे? तप तीर्थाटणे तेव्हा कार्यसिद्धी, स्थिर राहे बुद्धी हरीच्या नामे. काही उपयोग नाही म्हणले तीर्थाटन करून विनाकारण. बुद्धी हरीच्या नामात स्थिर होण्यात जर त्याचा उपयोग होत नसेल, तर ती नुसतीच दगदग आहे म्हणले प्रवासाची. काहीही उपयोग नाही तीर्थाला जाऊन. तप तीर्थाटणे तेव्हा कार्यसिद्धी, स्थिर राहे बुद्धी हरीच्या नामी. याग यज्ञाधिक काय दानधर्म. कारण काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला आता जमत नाहीत, असं म्हणून तो म्हातारा ब्राह्मण जो आहे तो निराश झालेला आहे. आता मला ग्रंथ वाचता येत नाहीये, माझे डोळे वाया गेलेले आहेत आता. मला आता वेद पठण केलं तर लक्षात राहत नाहीये. मला तपतीर्थाटन करायचा पैसाही नाही, वेळही नाही आणि ऊर्जाही नाही. मला यज्ञ याग करण्याचे पैसे नाही आहेत. मला आता काही काही परवडणार नाही. मला दानधर्म परवडणार नाही. आता मला मोक्ष मिळणार कसा? असा म्हणून तो निराश झालेला आहे. म्हणून त्याला प्रत्येक मार्गाचा फोलपणा सांगतायत, की "अरे, हे मार्ग कशासाठी? शेवटी हरिनाम घ्यायसाठी. ते घे हरिनाम. त्याचा काय नाहीतर काय उपयोग आहे?" असं असं सांगतात. हा असा शिक्षक आहे तुकाराम आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी त्याला इकडे पाठवलेलं आहे. "तप तीर्थाटणे तेव्हा कार्यसिद्धी, स्थिर राहे बुद्धी हरीच्या नामी. याग यज्ञादिक काय दानधर्म." काय काय उपयोग आहे दानधर्म करून? यज्ञ आणि याग करून काय उपयोग आहे? याग यज्ञादिक काय दानधर्म, तरी फळ नाम कंठीर आहे. त्याचं नाम कंठामध्ये आलं पाहिजे हो, तर तर त्या यज्ञाचा उपयोग. हेच त्याचं फळ आहे यज्ञाचं आणि मी ते तुला प्रत्यक्षच देतो. यज्ञ न करताच सांगतोय. विठ्ठलाचं नाम कंठामध्ये धर. तेच यज्ञाचं फळ आहे. तुका म्हणे नको काबाडाचे भरी. तुका म्हणे नको काबाडाचे भरी. हे कष्ट आहेत म्हणले सगळे. या कष्टाला काहीही फळ नाही. विनाकारण तप, तीर्थाटन, ग्रंथ वाचा, पढा, पाठ करा, यज्ञ करा, याग करा, दानधर्म करा. हे सगळं काबाड कष्ट आहेत म्हणले. हे उगीचच कष्ट केल्यासारखे आहे. अध्यात्माच्या मार्गावर ह्याला काहीही अर्थ नाही. तुका म्हणे नको काबाडाचे भरी, पडो सार धरी हेची एक. या सगळ्याचं सार एकच आहे आणि ते म्हणजे हरिनाम. ते तुझ्या कंठी धर आणि तू मोकळा झाला असा समज. त्या सगळ्या वेदाचं ज्ञान तुला होऊन जाईल. तू फक्त हरिनाम घे. असं आश्वासन या ब्राह्मणाला तुकारामाने दिलंय. अजून एक 3 मिनिटं आहेत. आपण अजून एक तुकारामांचा ह्याच सीरीजमधला अभंग आहे. तो घेऊया आणि मग थांबूया. कशी साधना करावी, कशी करू नये, हे त्या ब्राह्मणाला सांगत असताना पुढचा अभंग कसा काय काय म्हणलंय बघा. सुखे खावे अन्न. बरं का, विनाकारण उपास-तापास करू नयेत असा भक्तिपंथाचा संदेश आहे. विनाकारण शरीर काही झिजवून काही काही होणार नाही म्हणजे. उलट त्याच्या वासना वाढीला लागतील. तेव्हा त्याला त्याच्या जागेवर ठेवा. त्याचं त्याचं काय आहे ते देऊन. सुखे खावे अन्न. उपवास करू नका. अन्न सुखानी खा. म्हणजे काय मेजवान्या झोडा म्हणलेलं नाही. पुढच्या वेळेत काय म्हणले बघा. सुखे खावे अन्न, त्याचे करावे चिंतन. हे अन्न खाताना त्याचं चिंतन चालू असेल ना, तर ते खा अन्न. ते उपवास घडल्यासारखंच आहे म्हणाले. ते काय अन्नाच्या मजेसाठी अन्न खाऊ नका. सुखे खावे अन्न, त्याचे करावे चिंतन. त्याचे दिले त्यासी, पावे फळं आपणासी. हे म्हणजे ही साधनेचा प्रकार भक्तीतला कसा सांगितलाय बघा. तुम्हाला जे काही इंद्रियाने व्यवहार करावे लागतात कर्तव्य म्हणून जगात जगत असताना, शरीरात आल्यामुळे जगत असताना, प्रपंच करत असताना, ते सगळं जणू काही एक महायज्ञ आहे असं समजा. आणि आपण त्याचंच त्याला देतोय. प्रत्येक गोष्टी आपली ही त्याची त्याला देतोय, त्याची त्याला देतोय. असं पांडुरंग हरी म्हणा, हरीला समर्पण केलंय म्हणा आणि प्रत्येक कर्म तुमचं जे आहे इंद्रियांनी होणारं, ज्ञानेंद्रियांनी होणार, कर्मेंद्रियांनी होणार, हे सगळं हरीला अर्पण करत चला. हाच एक मोठा यज्ञ आहे, असं तुकारामाचं म्हणणं. सुखे खावे अन्न, त्याचे करावे चिंतन. त्याचे दिले त्यासी, पावे फळं आपणासी. त्याचंच त्याला उचलून द्यायचं आणि फळ मात्र आपण घ्यायचं. असा हा वेगळा व्यवहार आहे, असं सांगतात तुकाराम. याची मजा घ्या म्हणतात. मग तुम्ही फक्त गोविंदाचं नाव घ्या. त्याचे दिले त्यासी, पावे फळं आपणासी. ह्याचं कारण काय आहे? आहे हा आधार,
अहो, तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी करता ना, तुम्ही जगता त्या जगामध्ये, तुम्ही हवा घेता त्या हवेमध्ये, तुम्ही खाता त्या अन्नामध्ये, जे काही करायचं म्हणाल त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आणि कार्यामध्ये ह्याचाच आधार आहे. आहे हा आधार, नाम त्याचे विश्वंभर. अहो, म्हणून त्याला विश्वंभर म्हणायचं. ह्या सगळ्या विश्वाचा आधार तो आहे. या विश्वात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आधार तोच आहे आणि तो बघायला शिका. विश्वातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये, चालत असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये, कर्मामध्ये, तुमच्याकडनं होणाऱ्या, इतरांच्याकडनं होणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तोच आहे. प्रत्येक गोष्टीचा आधार तोच आहे. या धारणेनं सगळ्या जगाकडे बघायला शिका. हे साधना म्हणून सांगितलेले आहे. आहे हा आधार, नाम त्याचे विश्वंभर आणि शेवटची जी ओळ आहे ना, फार मोठी ओळ तुकारामांनी म्हटली. नाही रीता ठाव. अहो, तो नाही असं काही नाहीच आहे या जगामध्ये. या जगामध्ये सगळं तोच आहे आणि तोच होऊन राहिलेला आहे. तोच भरून राहिलेला आहे. नाही रीता ठाव. पण हे तुम्हाला कसं कळणार? तुका म्हणे, "पसरी भाव." तुमचा भाव तुम्ही जेवढा प्रसृत करत न्याल, प्रसारत न्याल, विश्वव्यापक कराल, तुमची भक्ती जेवढी विश्वव्यापक कराल, तेव्हा तो तुम्हाला प्रत्येक त्या ठाण्यावर भेटत राहील. आत्ता तुमचा भाव हा तुमच्या शरीरापुरताच आहे, देहभावच आहे. त्यामुळे तुम्ही संकुचित झालाय. "संकोचिनी काय झालासे लहान, घेई आपोषण ब्रह्मांडीचे." असं जे पहिल्या दुसऱ्या अभंगात सांगितलेलं होतं, त्याचाच हा अनुवाद आहे. "नाही रीता ठाव." तो नाही असं काहीच नाही. "नाही रीता ठाव." कशाची गरज आहे? तुका म्हणे, "पसरी भाव." तुझा भक्तीचा भाव सगळीकडे पसरला पाहिजे. याची काळजी तू घेतलीस, की तो तुला ठायी-ठायी भेटत राहील. कारण तो ठायी-ठायी उभाच आहे. तुझी वाट बघतोय. जय जय रघुवीर समर्थ.